तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं होतं की गेल्या काहीतरी 2-3 दिवसापूर्वी ना रांजणगावमध्ये लय मोठा फ्रॉड झाला आहे. म्हणजे मी गेल्या 3 वर्षापासून रांजणगावमध्ये होतो ना, तेव्हापासून हा दुसरा फ्रॉड असेल. पहिल्या फ्रॉडचं तर काही घेणं देणं नव्हतं मला, कारण की त्या फ्रॉडचं मला जास्त काही माहीत पण नव्हतं. तरी पण मी त्या फ्रॉडवरती व्हिडिओ बनवले का तर पोरं संवाद व्हावं किंवा पोरांची फसवणूक होणार. सगळी जी काय पब्लिक लोक येतात ना, जी कामाला येतात ना, ती सगळी मिडल क्लासमधली येतात. कोण काय हायफायची पोरं येत नाहीत. आणि यावेळी भिकार तोडायला अक्कल पाहिजे की आपण कोणाला फसवतोय. काय झालं, ती एक पोरग कष्ट करू करू पैसे जमवू करू येतोय कामावर, आणि तसल्याकडून ह्या फ्रॉड करते ना, लाज वाटायला पाहिजे. जरा सीन काय झालाय माहिती का, तुम्हाला सांगतो. थांबा, पहिली तुम्ही ही व्हिडिओ बघा. खाली तुम्हाला व्हिडिओ लागतो, ती व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला माहित नाही तुम्हाला ह्या फ्रॉड बद्दल माहिती आहे का नाही माहिती, पहिली व्हिडिओ बघा तुम्ही आणि मग मला सांगा. काय तू कुठं लावली कामाला लोक? तू कामाला नाही बाबा, आमची बाहेर कामाला कुठं लावली का? तू लेफ्ट राईट शिकवतो ना, कामाला लावली का? लोक लावायची होती ना, कुठं लावायची कामाला? तू इकडेच लावायची होती. पैसे कारण घ्यायचे काय? तुझ्या जॉब नाही काय नाही, तू पैसे कशाचे गोळा जॉब करतो? होता ना सर, असं थोडी जॉब नाही. कसले 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 पैसे? कसले पैसे? कसले पैसे? तर त्यांना जे असतं ना ट्रेनिंग, त्याच्यासाठी खर्च जे काय ट्रेनिंग आहे? तू सांगून आणलं का यांना? तू काय सांगितलं कामाला? कोणती कंपनी? रांजणगाव मला सांग, कुठं लावणार तू? कोणती कंपनी सांग? सगळं सांगितलं. कंपनीचं नाव सांग. कोणती कंपनी? अजून पण कंपनीचं नाव सांग. कुठं लावलेत कामाला पोरं? अरे तोंडाने सांग, कोणती कंपनी लावली? यांना फसवून आणले ना तू? नाही ना सर, कोणती कंपनी? यांना कामाला सांगितलं का तू? जना कोणाला आहे सगळे वेगळ्याच आहे. वाटलं तर आमचे गली ट्रान्झॅक्शन केले तर तुम्ही ते पाहू शकता ना. नाही मला एक सांगा, कोणाच्या म्हणणे पैसे पाठवले तुम्ही? तू कोणाला पाठवायला सांगितले पैसे? कोणाला पैसे पाठवायला सांगितले? काही मुलं आहेत ना, 3 जणांची आहेत, तिघांची वेगवेगळी, अशा आमचेच नाही. बरं, तू रात्री मला म्हणला कंपनीत लावतो, कंपनीचं नाव सांग भाऊला. रात्री कोणत्या कंपनीचं? तू रात्री म्हणला रांजणगावमध्ये कंपनीत लावतो, त्या कंपनीचं नाव मला समोरची व्यक्तीने सांगितलं. कोण आहे? फोन कोण आहे त्याचं नाव तुम्हाला माहित नाही? हे बोलून घ्या, इथं बोलून घ्या. आम्हाला पण फसवणूक टाकायचं कोणती कंपनी काय? आयडेंटिटी कार्ड कोणी बनवली? बनवले. कशाची आयडेंटिटी कार्ड? महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सेस. आपण काय कारण तुम्ही एक माणूस नाही लावला, पुढे नाही लावला, तुम्ही लोक डायरेक्ट त्याच्यावर सगळे ना प्रायव्हेट सुद्धा दिली नेम प्लेटचं काय विषय, नेम प्लेट सुद्धा नाही त्यावर दिला. ते म्हणतात नेम प्लेट दे तुम्हाला एवढे पैसे. मला सांगायचं ऐका ना, 8 दिवसापासून भाडे भरले पुण्यात मी त्यांच्या भरशावर. का बरं की यांना मुलाला पाहिजेत ना, 8 दिवसाचे तुमचं भाडे भरले. नाही ना दादा, अरे मला इथं सांगा, आता आणलं तुम्हाला ही जेवण कुठे देते? जेवण चालतं का मंदिरात? बघा दादा, हा बघा समोर पैसे कशाचे घेतले तुम्ही? ऐका ना, पैसे ती घेतले ना, त्यांना तिकडे ते खर्च झाले. अरे आमच्याकडे म्हणजे तुमची टीम आहे ना, मग सगळ्यांची फसवायची. तुम्ही लाभाड्या करता, आम्हाला कुठं लावणार? कोणची कंपनी? मला पैसे अरे म्हणजे तुम्ही डायरेक्ट लोकांना पैसे घ्या. कोणा सांगा आम्हाला? तू कोणाला विचारून इथं लोक आणली? ते आम्हाला ज्यांनी कॉन्टॅक्ट दिले तो आम्हाला आवते म्हणून श्रीरामपूरचं जिथं पण. अरे तुम्ही डायरेक्ट टोळीला का? टोळ्या तुमच्या भाडव्यांना आम्ही इथं काय उकडायला होय? तो विषय कोणालाही फसवून देणार नाही. आणि तुम्हाला असं वाटत असं उलट टांगून आणि सोडणार नाही आपल्याला. आम्हाला माहिती आहे, आता आम्ही लोक येतो हे पण आमच्या जे ऍडव्हर्टाईज होईल त्याच्या बी नंबर आहे ना त्यांचा. असं थोडी कोणाचा नंबर आहे? माझा नंबर तुम्ही टाका, मी नाही सांगतो. सोबत दिले का तुम्ही? तिघं बी सोबत घेऊन आलो. खरं बोलत तुमचं कोण घेतलं का पैसे? सगळं कोण. तर बघितले का व्हिडिओ तुम्ही? तर नशीब त्या बापूसाहेब लांडगेंनी मध्यस्थी केली. नशीब त्यांना फोन आला म्हणून तरी त्यांनी तिथं शहानिशा करायला गेले. मी तर म्हणतो ना, अशी पोकळ बांबूची फटकी द्यायला पाहिजे ना यांच्या आईचं भिकारचोड यांच्या. त्यांना घरात खायला दाणं नसेल. आणि कॉमन सेन्सची गोष्ट आहे. मला काय म्हणायचंय, ते काय प्रत्येक पोराकडून 10,000 रुपये घेतलेत म्हणतात. 10,000 रुपये घेतले तर किती? 30-40 पोरांचे किती झाले असतील? 3.5-4 लाख रुपये. हे 4 लाख रुपये त्याला काय आयुष्यभर पुरले का? तरी बी त्यात गावले ती म्हणा, निवार चमकाय पाहिजे होतं. मी जास्त ना भाऊ त्याला पक्का जाण्याला लावला असता. पण हे झालं सगळं ठीक आहे.
त्या पोरांना मला म्हणायचंय, तुम्हाला एक अक्कल बिक्कल आहे का नाही, देवाने दिली का नाही? आणि नुसतं जेव्हा देव अक्कल वाटत होतं का भात खायला गेलता काय शाळेत? काय मंडळामध्ये वागताय? कॉमन सेन्स पाहिजे का हो? तुमचा रांजणगावात एक मित्र नाही. जर थोडंफार जरी सर्च केलं असतं ना तुम्ही रांजणगावाबद्दल, MIDC बद्दल, तरी माझी पहिली व्हिडिओ होती. रांजणगाव जरी टाकलं ना युट्यूबला तरी माझी व्हिडिओ सापडतील. त्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलंय की जरी तुम्हाला काम व्हायचं असेल तर पहिली त्या गोष्टीबद्दल माहिती काढत जा रे. कंपन्यांमध्ये काम भेटतं रे, भेटतंच. मोकर उतार पडलाय कामांना. फक्त प्रॉपर एक गाईड करणारा माणूस पाहिजे ना. तुम्हाला कधी काय वाटलं ना ते माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा तुम्ही. प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच सांगितलंय, तुम्हाला जर कुठे यायचं असेल का, आम्हाला जायचं असेल इंटरव्ह्यूला, तर पहिलं घरनं सगळ्या गोष्टी बघा. लोक म्हणतात तिथे गेल्याशिवाय काय कळत नाही. मी म्हणतो भाऊ, घरनं सगळ्या गोष्टी लागतात मार्गी. जर तुम्हाला कुठे इंटरव्ह्यूला जायचं असेल ना तर तिथे नंबर दिलेला असतो त्या सुपरवायझर, त्याला फोन करा. तर ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे का कंपनी रोलवर आहे, ह्या गोष्टी माहिती करा. पेमेंट किती आहे, नाही तर असे फ्रॉड होतात रे भाऊ. त्या पोरांना काय सांगितलं, दुबईची कुठली कंपनी आहे, फलाना बिस्ताना कांदा लसूण. मला अजून एक ह्या गोष्टीचं मला हसायला येतं की दुबईच्या कंपनीचा लका रांजणगाव जर गौतमी पाटील येणार असेल तर इकडे पार शिकारापूरला कळते, खाली पार त्या शिरूरपर्यंत माहिती जाते की रांजणगावचा गौतमी पाटील. ही दुबईच्या कंपनीची माहिती नसेल, शक्य आहे का का? असं कधी होईल का? त्यासाठी थोडी माहिती काढत जावा भावांनो. आणि त्या पोरांचे एवढे बेकार हाल केलेत ना, त्यांच्याकडून 10,000 रुपये घेऊन ह्यांना एका मंदिर कार्यालयामध्ये ठेवले. जेव्हा बिवायची सोय काय तर कुठे गणपतीच्या मंदिरात खायला घातले भातो. अरे भातो दिवस जातो का रे भाऊ? सो अशा फ्रॉड बसणं प्लीज भाऊ सतर्क राहा. आणि कुठेही जॉबला जायचं असेल ना तर पैसे कुठेच देऊ नका, कुठंच पैसे देऊ नका, कारण की जॉबसाठी पैसे लागत नाहीत. आणि अजूनही सांगतो तुम्हाला भाऊ, मनापासून सांगतो, जर तुम्हाला कुठे जॉबला जायचं असेल ना तर पहिले त्या गोष्टीबद्दल माहिती काढत जावा. तिथं रूम बिम बघत जावा आणि मग जात जा. तुमचं कोण मित्र असेल नसेल काय माहीत नाही, पण भाऊ मला इंस्टाग्रामला माझी खाली ID टाकतो, कधीही काय वाटलं ना त्याला मेसेज करत जावा. आत्तापर्यंत मी कित्येक लोकांना केलेली मदत आणि त्या कित्येक लोकांचं झालेलं पण आहे. कित्येक लोकांना जॉब पण लागलेला आहे. ह्या गोष्टीचा मला आनंद आहे की माझ्या व्हिडिओमुळं कोणातरी 10-15 जणांना जॉब लागलाय आणि ते सुद्धा चांगले आहेत. आणि लेला आमची गोष्ट नाही, माझ्या पहिल्या एका टॉप 5 कंपन्यांची रील टाकली ना मी, त्याच्यामध्ये जेवढे कमेंट आहेत ना त्यातल्या जवळजवळ मी 5-6 जणांना तो जॉब लागलेला आहे. सो प्लीज भावांनो, प्लीज ह्या गोष्टीपासून सावध राहा, फ्रॉडपासून लांब राहा. आणि एक जाता एक तुम्हाला एक चांगला मेसेज देतो मी. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही घर कुठल्या कारणासाठी सोडताय. बस एवढंच मला सांगायचंय. एवढंच एक गोष्ट लक्षात ठेवा, घर कुठल्या कारणासाठी सोडताय तुम्ही. कारण की गावात काय लय लोक झालेत म्हणून तुम्हाला गाव सोडायला नाही लावलं, काहीतरी प्रगती व्हावी म्हणून गाव सोडायला लावले. सो ते कायम लक्षात ठेवा. आणि कामाला जर लागला कुठल्या कंपनीत तर ह्या 2-4 गोष्टी मस्त सावध राहा. एक वेळ फ्रॉड बरवडेल, पण ह्या 2-3 गोष्टी नाही बरं का. एक तर व्यसन, एक तर पुरीच्या आधी लागायचं नाही, आपण भलं आपलं काम भलं, आणि मित्रमंडळ चांगले ठेवा. बस बाय बाय. बाकीचं बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आतापासून आपले व्हिडिओ येतील आणि व्हिडिओ करायला पाहिजे की नाही पाहिजे हेही मला मेसेज करून सांगा. व्हिडिओ काम बंद करण्याचं कारण हे फ्रॉडच आहे, कारण की माझी व्हिडिओ एका फ्रॉडमध्ये यूज झालेली आहे. स्वतःपासून मी बंद केलं. बाय.